सर्व श्रोतृवृंदांचं पुन्हा या स्तोत्र शृंखलेमध्ये स्वागत. आपण अष्टलक्ष्मी स्तोत्रावरती चिंतन करतोय. अष्टलक्ष्मी स्तोत्रांमधल्या आपण 4 लक्ष्मी पूर्ण केल्या. आज आपण 5वी लक्ष्मी अर्थात संतान लक्ष्मी हिचा विचार करणार आहोत. संतान लक्ष्मी, घरामध्ये संतती असणं, यालाही आपण लक्ष्मीचं स्वरूप समजतो. अशी ही संतान लक्ष्मी, ही जी संतान लक्ष्मी आहे, हिची जो कोणी स्तुती करतो त्याच्या घरी संतती, उत्तम संतती जन्माला येते, जी त्या कुलाचा उद्धार करते. अशी संतती प्रत्येकाच्या घरी जन्माला येवो म्हणून संतान लक्ष्मीची स्तुती केली जाते. अहि खगवाहिनी मोहिनी चक्रिणी राग विवर्धिनी ज्ञानमये गुणगणवारिधि लोकहितैषिणि त्वर सप्तभूषित गाननुते सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वंदित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी संतान लक्ष्मी त्वं पालय मां. ही जी संतान लक्ष्मी आहे ना, ही सुंदर अशा खगावरती विहार करणारी आहे. आही खग, इथे आता आही या शब्दाचे 2 अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. एक अर्थ आही शब्दाचा आहे ताप आणि दुसरा अर्थ आहे ढग. इथे आपण दोन्हीही अर्थ वापरू शकतो. एक ढगांवरती निवास करणारी, अर्थात ढगाप्रमाणे कोमल असं तिचं आसन आहे. आणि दुसरा अर्थ आपण घेऊ शकतो तो आहे सर्प. सर्प म्हणलं की तो फक्त विषारीच आहे असं नाही, तर तो मित्रही आहे. तो शेतकऱ्याचा मित्र आहे हो. तो नसता तर आज कितीतरी अन्नाची नासधूस झाली असती. म्हणून अशा सर्पाला वाहन करणारी आही खग वाहिनी मोहिनी आहे. ही साक्षात सगळ्यांना मोहित करणारी आहे. हिच्या हातामध्ये चक्र आहे. त्याबरोबरच ही विविध रागांचं ज्ञान असणारी आहे, रागांचा विस्तार करणारी आहे आणि ही साक्षात ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानमयी आहे. अहो, ही गुणांचं भांडार आहे म्हणून हिला गुणगण वारिधी म्हणलंय. अहो, ही गुणांचा वर्षाव करणारी आहे, ही लोकांचं हित करणारी आहे. हीच साक्षात सप्तस्वर समूह आहे, हीच साक्षात सप्तस्वर आहे. आणि या सप्तस्वरांनी भूषित असं हिचं वर्णन केलं जातं. अर्थात 7ही स्वर हिचं वर्णन करतात. 7ही स्वरांची निर्मिती या संतान लक्ष्मीपासून होते आणि हे 7ही स्वर त्या संतान लक्ष्मीची सातत्याने स्तुती करतात. ते नित्य तिचं गायन करतात. ती सर्व सुर, असुर, देव, मुनी, ईश्वर, मानव या सगळ्यांकडून वंदित आहे. हे सगळेजण तिच्या चरणकमलांची सेवा करतात. अशी ही मधुसूदनाची कामिनी संतान लक्ष्मी जी आहे ती आमचं पालन करो. जेव्हा ही आमचं पालन करते त्यावेळी घराघरामध्ये उत्तम संतती येते, उत्तम संतती जन्म घेते. ज्या ज्यावेळी हे स्तोत्र म्हटलं जातं, कित्येक काळ झालाय पण एखाद्या घरामध्ये संततीच नाहीये, तर त्या घरामध्येही संतती उत्पन्न होते. त्या घरी एक सुंदर बालक जन्माला येतं आणि ते अख्खं घर मोहित करतं. आणि ते मोहित करण्यासाठी सुद्धा जी कृपा आहे ना, ती त्या संतान लक्ष्मीची प्राप्त होते. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक शब्द आहे जाया. पत्नीसाठी भार्या शब्द येतो, पत्नी येतो, तसाच जाया हा शब्द येतो. आपल्याकडे रघुवंश नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दिलीप नावाचा राजा होऊन गेलाय. हा जो रघुवंश आहे हा रामाच्या वंशाबद्दल वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. याची रचना महाकवी कालिदासांनी केलेली आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला 2ऱ्या सर्गात राजा दिलीप आणि त्यांची पत्नी सुदक्षिणा यांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सुदक्षिणेचं जे वर्णन केलेलं आहे
त्या ह्याच्यात तिला जाया म्हणलेलं आहे. तिला भार्याही म्हणता आलं असतं, मग तिथे तिला जाया का म्हणलं? तर जायाचा अर्थ जी भविष्यामध्ये संततीला जन्माला घालणारी आहे, जिच्या उदरी नक्की संतती जन्माला येणार आहे, तिला जाया म्हणलं जातं. कुठलीही स्त्री जेव्हा लग्न करून जाते त्यावेळी ती एक माता म्हणून पुढे होणार आहे, हाचा आशीर्वाद तिला प्रत्येक गुरुवर्य देत असतात. आणि तो आशीर्वाद पूर्णत्वाला नेण्याचं काम ही संतान लक्ष्मी करते. म्हणून या संतान लक्ष्मीची प्रार्थना करावी की ज्यामुळे प्रत्येक घरात एक उत्तम संतती जन्माला येईल. पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. अशी संतती प्राप्त व्हावी त्याच्यासाठी आशीर्वाद प्रदान करणारी ही संतान लक्ष्मी आहे. संतान लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर होवो म्हणून या संतान लक्ष्मीची प्रार्थना करायची. यानंतरची जी आहे ती आहे विजयलक्ष्मी. विजय, विशेषरित्या जय प्राप्त करून देणारी ती विजयलक्ष्मी. कुठेही जा, कुठलंही कार्य करायला घ्या, ते अर्धवट झालं ना तर त्याला किंमत नाहीये. छोटंसं काम असू देत पण ते पूर्णत्वाला नेलं ना तर तिथे त्याला विजय स्वरूप समजलं जातं. आणि ते छोटं काम पूर्णत्वाला जी नेणारी आहे ती आहे विजयलक्ष्मी. तिचं काय सुरेख वर्णन केलंय ते पाहूया. जय कमलासनी सद्गतिदायिनी ज्ञान विकासिनी गानमये अनुदिनमर्चित कुङ्कुमधूसर भूषित वासित वाद्यनुते कनकधरास्तुति वैभव वंदित शंकर देशिक मान्यपदे जय जय हे मधुसूदन कामिनी विजयलक्ष्मी त्वं पालय माम. ही जी विजयलक्ष्मी आहे ना, ही सुंदर अशा कमलांवरती बसणारी आहे. हिचं आसन हे कमळच आहे. ही सद्गती देणारी आहे. ही ज्ञानाचा विकास करणारी आहे. जसं एखादं फूल अलगद उमलतं असं आपलं ज्ञान हळूहळू हळूहळू वाढवणारी आहे. म्हणून हिला ज्ञानविकासिनी म्हणलंय. आणि ही पण गानमयी आहे. उत्तम संगीत ज्ञाती आहे. प्रत्येक दिवशी हिची अर्चना करावी. हिची पूजा कुंकानी केली जाते. आणि हिला अतिशय सुंदर सुवासिक फुलं आवडतात. आणि हिच्या आजूबाजूला सुंदर सुंदर वाद्य वाजवली जातात. त्या वाद्यांनी तिची स्तुती केली जाते. अहो, ही साक्षात कनकधरा आहे. अर्थात सोनं धारण केलेली आहे. सोनं जी धारण करू शकते ती सोन्याचा वर्षावही करू शकते. अशी ही कनकधरा आहे. हिची स्तुती करताना सगळे लोक हिच्या चरणी नतमस्तक होतात. ही साक्षात वैभव स्वरूप आहे. हिचं वंदन साक्षात भगवान शंकर महादेवही करतात. हिच्या चरणी तेही नतमस्तक होतात. अशा हे मधुसूदन कामिनी, हे विजयलक्ष्मी, तू आमचं पालन कर. तू आमच्यावर कृपा प्रसाद आशीर्वाद सातत्याने ठेव. ही जी विजयलक्ष्मी आहे ही आपल्याला ना प्रत्येक क्षणी आवश्यक असते. अगदी आपल्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून बाहेर कुठलंही कार्य करत असताना मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत. अहो, आज आपलं दुर्दैव असं असतं, आम्हाला आठवड्याभरापूर्वी घडलेली एखादी घटना आठवते, पण 5 मिनिटापूर्वी कुठेतरी किल्ली ठेवली आणि तीही आठवत नाही. इथे आमचा पराजय आहे. ती किल्लीही सापडू नये हा आमचा पराजय आहे. आणि तो पराजय होऊ नये, छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा आमच्याकडून विस्मरण होतं, ते होऊ नये म्हणून त्याच्यासाठी या विजयलक्ष्मीची प्रार्थना आहे. छोट्यातली छोटी गोष्टही विसरता कामा नये आणि मोठ्यातली मोठी गोष्टही विसरता कामा नये. कुठलीही गोष्ट आम्हाला पूर्णत्वाला नेता आली पाहिजे. त्यासाठी आम्हाला विजयलक्ष्मीची आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही तिची प्रार्थना करतो, तिची स्तुती करतो, तेव्हा आमच्यावरती कृपा का नाही करणार. अशी ही विजयलक्ष्मी आम्हा सर्वांचं संरक्षण करो, पालन करो
आम्ही जाऊ तिथे तिथे आम्हाला विजय प्रदान करणारी असो, आणि नुसता विजय नाही तर आम्हाला विशेष रूपाने असा विजय प्राप्त करवून देणारी असो, अशा विजयलक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज आपण संतान लक्ष्मी आणि विजयलक्ष्मी या दोन लक्ष्मींवर चिंतन केलं, या दोन लक्ष्मींविषयी आपण चिंतन केलं. आता यापुढे जे आहेत ते आहेत विद्यालक्ष्मी आणि शेवटची आहे धनलक्ष्मी. या दोन्ही लक्ष्मींचा विचार आपण पुढील भागात करूया. तोपर्यंत आपण या आधीच्या 6 लक्ष्मींचं चिंतन करूया. धन्यवाद.